तर आज माझ्यासोबत असं काहीतरी घडलं होतं की मला डायरेक्ट गॅस पेटवून शाकाय बसावं लागलं होतं. थंडी तर होतीच, पण त्यामध्ये पण मी आणखीन एक कुटाणा केला होता आणि मला रिकाम्या कुटाणे करायची जरा जास्त सवय. तर कसं आहे, रामकृष्ण रिपब्लिक जे आहे ते बरं आहे म्हणूनच मी म्हणते महच कराय. मी मस्त झागामागा तयार झालो आणि दुकानात निघालो. मग मस्त मेकअप फिकअप करून चकपक होऊन कन पावडर करून आमच्या टमटमच्या आरशात बघू लागलो. तर टमटमच्या आरशाला विचारलं, भाऊ मी आज सुंदर दिसतोय का? तर भाऊ म्हणे, नाही भाऊ आज तू दलिंदर दिसतोय. भाऊ म्हणल्याला नक्कीच मला राग आला, त्यामुळेच मला हे असं बोलायला आज. मग आमच्या टमटमला जरा प्रेमानं बोललो. म्हणलं काय झालं डार्लिंग? म्हणे मालिक लक्ष कुठे आहे तुमचं? म्हणलं डार्लिंग तुझ्याकडेच आहे ना. मग काढला कपडान घासली आणि पुसून काढली चकचक. मग जरा झाली खुश. गाडी पुसता पुसता पोट म्हणे मालिक भूक लागली. म्हणलं हटबे, आज उपास है तेरा, आज कुछ खाने का पीने का नहीं, भूखा पेट जाने का है आज काम को, आणि गाडी लेके आपने को जाना है आज चेन्नई को. आता मी काय कुठं नाही केलं हे बी सांगतो आणि ते रिकामं कुठानं माझ्या कसा अंगलट आलतं हे बी सांगतो तुम्हाला मी. मला करायची होती कामावरून आल्यास आंघोळ. मम्मीला म्हणी, मम्मी गॅसवर पाणी ठेव गरम व्हायला. मम्मी म्हणी, भाऊ तुला गार पाण्यानं करायची असली तर कर, गरम पाणी मी काय ठेवणार नाही, आणि असले एवढ्याचं तुझ्यात हिंमत असेल तर करून दाखव. भाऊ म्हणी होईतला चॅलेंज. मग काय घेतलं 10-15 लिटर बकेटमध्ये पाणी आणि आंघोळ केली गार पाण्यानं. पण ते कुठानं माया असला अंगलट आलता भाई, बघायचं कामच नाही. तुम्ही चुलीवर शेकणारे पाहिले असते, शेकोटी करून शेकणारे पाहिले असते, पण माझ्यासारखा गॅसवर शेकणारा पहिली वेळेसच पाहत असताना. कारण की मी स्वेटर घातलं होतं, आतून शर्ट घातलं होतं, पण माझ्या अंगातली थंडी काही जातच नव्हती. मम्मी म्हणे, भाऊ तू काहीतरी कुठूनच करून ठेवलास. मी गॅस वाचवायचा बघितला आणि तो डायरेक्ट गॅस वायाच घालते. म्हणलं भाऊ आपल्याला चॅलेंज, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो